सगळे कामं राहिले माये, चहा बी राहिला त्याचा. माई आई आणते मावांग नसताच धुवून. आता आई गावा गेली होती तेव्हा तुरीची नाही मुगाची डाळ घेतली होती मी 4 किलो. तर आता तांदूळावाला म्हणते का 4 किलो नाही 5 किलो घेतली होती. आता त्याला बी भेटायला जावं लागेल. आता त्यांना या कोठ्याचे तांदूळ तर नेले पण ना पैसे दिले ना काय. मग ते हिशोब केल्यावर तुमचे पैसे देतो. आता डाळ तर मी 4 किलो घेतली होती. शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता 4 किलो डाळीचा मी. तांदूळावाला काय म्हणते काय नाही का त्यानं 5 किलो धरून बसला का काय. मग दाखवावं लागेल त्याला मला यूट्यूबवरचा शॉर्ट ब्लॉग. पण त्याच्या पहिले आता मी चहा घेतो पिऊन. आणि भाजीचा मेळ अजून स्वयंपाक राहिला सगळंच राहिलं. भाजीचा मेळ काही दिसून नाही राहिला मला. कारण का पत्ता गोबी आहे फक्त फ्रीज मध्ये ना. त्याला हिरवी मिरची आहे ना काय. फक्त फ्रीज मध्ये उरलं समार आणि पत्ता गोबी. अरे हिरव्या मिरची आहे त्या. मला तर काही दिसलंच नाही. मी पण एवढ्या पत्ता गोबी होत नाही. जराशी जास्तच लागते त्याला पत्ता गोबी 2 टाइमची भाजी करायला. म्हणूनच बनवणार हाव मी आज आमरस. तसं पोळ्यानं आमरस काही मला खाऊ वाटत नाही. पण आता भाजीचा मेळ नाही तर पर्याय नाही. पोळ्यानं आमरसच खावं लागेल. कारण का आमच्या इकडे चालतात लय जास्त रस आणि मांडे मटक्यावरचे मस्त चुलीवरचे 1 नंबर लागतात. आणि आता लहानपणापासून आम्ही रस आणि मांडेच खात आलो. तर पोळीन आमरस नाही आवडत. पण आता मजबुरीत खावं लागेल अशी गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी माझ्या संग मजबुरीतच सुरू राहिल्या आणि ते करावं लागतात. आता आमरस बनवायचं आहे मला मिक्सरमधून. त्याच्या पहिले ठेवायचं आहे चहा आहे. आणि तांदूळावाला आला की तिकडे बी जायचं आहे. तो आला की त्याला इकडेच बोलावून घ्यायचं ना आपल्या घरी. मग गाडी आली की मला आवाज देजो. मी स्वयंपाक करतो आता. चहा शिजेलो पण पेलो. तिखट भाजीचा मेळ लावून ठेवला म्हणजे कांदा सांबार कापून ठेवला आणि त्याच्यात टाकले आपलं लसणाच्या पाकळ्या. आता रस करायचा आहे तो मिक्सरमधून आंबेली माचून ठेवले ना. लाईट काऊन अशी भराभर जाऊ राहिली निवू राहिली. आता रस करायला घेतला आणि लाईट गेली. सांगा किती डेंजर परिस्थिती आहे. तशी लाईट जात नाही पण उन्हाळा लागला का लाईटचं चालते येणं जाणं. म्हणजे कामात 12 इग्न. एका कामात 12 इग्न. चला मग रस घ्या. आता मी आंबे पिऊन ठेवतो फक्त आता मिक्सरच्या भांड्यात. लाईटचं तर काही खरं नाही. येते तर येते मग येते नाही लय वापर. रस करायला घेतला लाईट गेली. आता लाईट गेली तर तांदूळाच्या गाडीवाला आला. चल बरं चल काय म्हणते पाहू. गाडीवालाच्या लय पल्ल्यावर उभा राहते. तांदूळाच्या गाडीवाला राहते त्या तिकडे कोपऱ्यात उभा. आता आतून चालत जावं लागेल. चाललं का गाडी घेत काय आला हो चाललो पोचलो गाडी जवळ आम्ही. आता हे आमची तांदूळाची गाडी आणि हे लोक कसे करतात काय माहिती. काय म्हणणं आहे तुमचं. काय म्हणणं आहे. 4 किलो डाळ घेतली होती ना. तुम्ही 5 किलो कसे काय म्हणून राहिले. मग जे लिहिलं आहे ते दाखवाच लागेल ना. तुम्ही लिहिलेला आहे पण मी ब्लॉग बनवेला आहे ना 4 किलोचा. ठीक आहे ना. काही बिगर टाकराची नाही का. आहे नाही तुम्ही तर आता टाकराची म्हणताय.
आता 2 खेप म्हटलं तुकडे हा आणि ते बी मी तुम्हाला ना सोलीव डाळ मागितली होती, तुम्ही सोलीव डाळ नाही दिली. हा हिरवीत दिली होती ना, हिरवीस मग 4च किलो दिली होती. माहिती आहे तुम्ही 5 किलो मागत आहे तर मी 4 किलो दिली ती म्हटलं बरं ते इतकी घेऊन घ्या तुम्ही बोललो इधर अरे ऊपर तुकडी देणार रे. चला तांदूळाचा हिशोब तर झाला आता. नाही घेतो ना, क्लिअर झाला. कारण की आपण जो ब्लॉग बनवतो ना तो नाही काही तर असं आठवणीसाठी राहते. म्हणजे काही चुकलं बुकलं तर आठवण येते ब्लॉग पाहून. ब्लॉग तर आपण कधी विसरतच नाही. चाल नाही. चला मग तांदूळाचा हिशोब तर झाला आता क्लिअर. डाळी बी अशा लय घेतल्या, जशा वर्षभर पुरतील अशा डाळी घेऊन ठेवल्या आम्ही. ते बी राशनचे तांदूळ विकून कारण का डाळीच पिकत नाही, मूग उडीद पिकत नाही आमच्या इकडे. कारण का जंगली जनावर एवढे वाढले का शेतकऱ्याच्या राखण होत नाही. यासाठी मग आम्ही तांदूळ विकतो आणि डाळी घेतो घरात. आता तांदूळाचा हिशोब करायला गेली तर लाईट बी आली, आणि लाईट आली तर मध्ये रस करायला मोकळा. आता तुला म्हणा तर काही तू ऐकत नाही. एक तर आपलं ध्यान नाही राहत, आपण लिहून नाही ठेवत. 2 कटाचे तांदूळ गेले होते त्याला. हे रस बनवायचं सामान आतलं आणि लोक 2 कॅप लाईट गेली. आता रस काढून घेतला, आता काही टेन्शन नाही. आता लाईट गेली की तर काहीच प्रॉब्लेम नाही. एवढे भांडे घेऊन येतो आता मी. कारण का पसारा ठेवला का लय जास्त माशा येतात, आणि माशा आल्या की मग दुपारच्या झोपू देत नाही. एवढे भांडे चहाचे आणि आंब्याने तुम्हाला माहित आहे लय जास्त अशा माशा येतात. हे बाहेर नेऊन ठेवतो आता मी उन्हात, म्हणजे याला जास्त माशा लागणार नाही. तांदळाच्या हिशोबात लय जास्त टाइम गेला मला, आणि टाइमही लय झाला स्वयंपाक करायला. पण रस्ता करून घेतला आता पोळ्या आणि थोडीशी सुकटची चटणी करून घेतो मी. म्हणजे वायली जराशी मच्छी. आणि बकऱ्या आल्यावर बकऱ्या बी बांध नाही, कारण की 2 दिवस झाले ना बकऱ्याच्या इकडे पाहायला मिळालं ना, त्याला टाइम दिला. तसं रोज मी त्याला पाणी पाजून घेत असतो, पण 2 दिवस झाले त्याला पाणीही पाजलं नाही. आणि उन्हाळ्याचा टाइम आहे, हलगर्जीपणा करून चालणार नाही. तर मग मी आता एवढं सुकटची चटणी आणि पोळ्या करून घेतो. आज काही फुलके टाकले नाही, तेलाच्या पोळ्याच टाकल्या. कारण की रस बनवला आज, आणि रसा संग मस्त चुरून खायला तर तेलाच्या पोळ्याच लागतात. आणि एवढ्या सगळ्या माश्या आल्या आपल्याला, आणि आपल्या सुकट मच्छीला झिंग्याची चटणी घेतली मस्त बनवून, आणि पोळ्या. पसारा आवरला घरातला, पण एक घोर झाला आता. तो घोर असा की आणि आमच्या बकऱ्यांनी करत होती स्वयंपाक, राहिलं त्याला पाणी पाजायचं. आता ते बागलीवर लागल्या, म्हणजे जे खातात ते टाकतात ते त्याला म्हणतात बागल. तर बागलीवर लागल्या ते तर पाणी पितात का नाही काय माहीत, पण पाणी पितच नाही ते 100% मी सांगतो तुम्हाला. पण तरी दिली दाखवून पाहतो मी त्याला पाणी. तेला तर ठीक पाणी नाही, पण मग काय येतात आपण संध्याकाळी. का बघती का बुटकी? आज लय दिवसानं बुटकी बी आली व्हिडिओत. अरे बापा रे, हात घेऊन आला. लय दिवसानं आली बुटकी बी आमच्या व्हिडिओत, आणि घरी बी लय दिवसानं आली. आज काय दिवस निघाला काय माहीत बुटकी. स्वयंपाक झाला का? ही आमची बुटकी लय दिवसानं फटकली इकडे. पण नको सांगू आम्हाला, मला वाटलं खरंच बोर मारली का पाणी. पेतं का बाई पाणी लय सपनात. सोनी बंट्यानं पाणी आणि दोघं मार्गाचं बोलणं आलं ना, म्हणलं बंट्यानं म्हणलं मारती बोल. इतकं पाणी लागलं सोनात गाना सांगू गोड बरं. स्वप्नातली गोड आहे. मॅनला साक्षात आहे का? कामी काका दोघ मारलं का देव बाई पाणी हा सोनी
बागलवर लागली आता, हे पाणी काही पेत नाही. दाखवणं माझे काम होतं. सगळ्याच बकऱ्या बागलवर लागले. ते रे गब्ब्या, गब्ब्याचे गाल भरेल. मस्त बागल करू या नमुन्याला पाच नमन्या नाही तो गब्ब्या आहे. या नमुन्याला पाच हा नमुन्यासारखा होता गब्ब्या आहे गोपुरा. तो गब्ब्या. नमुन्या ह्या पाच. अरे नमन आहेस का तू? हां गब्ब्या, कासन तुला गब्ब्या. गब्ब्याचा आवाजही नाही देऊ राहिला. जशी खाली मान घातली ना तशीच बागल करू राहिला. मॅट्रिक पास झाली का अंजली? बापा ते इथं बोर चला, बाया काही पाणी पेत नाही आमच्या. चला, भांडे ते घासायचे बाळाला राहिले, पाणी प्लॅटफॉर्म खाली नाही, ऊन लय तडकू राहिलं. पण तरी मी आता भांडे घासून घेतो, कारण की संध्याकाळी मला लय काम आहे. ते काम का आहे संध्याकाळी मी संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये दाखवतच तुम्हाला. बुटकी चालली आमची आता. बुटकीच्या पोटात भाकर नसेल, बुटकी लागली तुम्ही है ना. या जेवण करायला. मग आता जेवण करायला आहे सुक्की मच्छी म्हणजे झिंगे. आंब्याचा रस तर बनवलाच होता आपण, पण आंब्याचा रस तर बनवलाच, पण तिकडल्या खटल्यातून आलं मटण. आता मला माहित असतं मटण येते तर मी रस बनवला नसता का, भागलं असतं मला. पण आता मटण आल्यावर मग झाल्या 3 भाज्या. या मग जेवण करायला. जेवण करून घेतो आता. आणि कूलर तर काही नाही आपला चालू. इकडून लावला कूलर, तिकडून होता पहिले. जावं लागेल तिकडल्या घरात आराम करायसाठी उन्हाचं. आता जरासं कमी ऊन आहे तर घेतो जेवण करून.